परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून तुम्ही आलेच नाही साहेब. आता रस्ता तसं येण्यासारखं नाही, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या मार्गाने आपली घर परिस्थिती आहे ती कोणी पळत नाही. आपली घर माहितीच आता खालची. ऐका ना, ॲम्ब्युलन्स आणली ना ट्रॅक्टरने ओढून इथं आणलेली. हा रस्ता इथून बघा ना, हा रस्ता ट्रॅक्टरने ओढून आणली. ही डेड बॉडी ना आता आपण बसलो ना या जागी ठेवली होती, इथून ॲम्ब्युलन्स नेली. आम्हाला फक्त मला दादा तुम्हाला एवढं सांगा, मी बोल कशी मी आढळरावची गाडी फोडून ही फोडून त्याशी तुरुस होता. हा तर माझं एकच सांग दादा आपल्याला, काय जो फेस 1 मध्ये त्याला जसं तुम्ही गाड्याचं काम केलं शेतकऱ्यांचं, असं काम मला एवढीच अपेक्षा आहे आपल्याकडून का फेस 1 मधून याला काढा. कारण काय होतं, फॉरेस्ट अधिकारी त्या दिवशी आले नाही, त्या दिवशी आक्रोशच तेवढा होता. सगळे म्हणतात फॉरेस्ट अधिकारी नाही आले, दादा नाही आला, वळसे पाटील याच्यात राजकारण. आम्हाला राजकारणाची काही ज्ञान नाही दादा, आम्ही तुमचेच आहे पहिल्यापासून. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे का त्याला जे कवच आहे बिबट्याला न मारण्याचं, आता काय होतं फॉरेस्ट खात्यावर सगळे फॉरेस्ट खात्यात होते. आता का त्यांनी आपल्या घरी आणून सोडलेत का? ते शिकार केली त्यांनी, तो आता शिकार केली, तो वाघ आहे नावाने शिकार केली, बाळाला नेलं. पण त्याचं जे कवच आहे ते काढा, त्याला मारण्याची जी परमिशन आहे ना ती आणा आपल्याला. कारण काय होतं ते एका मातीला 3-4 पिल्लं वाटतात, एवढे झाले का फॉरेस्ट खाते का क्वांटिटीच नाही. ती तरी काय करणार, एका गावाला एक अधिकारी 15 गावाला आहे, तो तरी काय करणार आहे, आडवा पडणार आहे. आता ती बिचारा इथं गाडी घेऊन आला, आम्ही तर नव्हतो पण इथं कोणी गाडी पेटवली, ते कोण ड्रायव्हर आलता त्याला गाडीचा काहीच दोष नाही. त्या गाडीने आम्हाला भरपूर काही सहकार्य केलं. एका दिवसात 3 बिबटे पकडले. आता गाडी पेटवून आपल्याकडे वाहन नाही दादा, जे पिंजरे न्यायला यायला त्याला वाहन नाही. ते 4 व्हील डाय गाडी होती, लोकांना काय माहित नाही 4 व्हील डाय गाडी होती म्हणून ती गाडी इथपर्यंत आली. ॲम्ब्युलन्सला तर ट्रॅक्टरने आणावं लागले आपल्याला. ही अशी परिस्थिती असल्यामुळं माझे वडील आजारी होते तर 2 महिने मला इथं ठेवता नाही आले. बहिणीच्या दारात वडील ठेवायची बारी आली या रस्त्यापायी. इकडे दाजी हे काय या रस्त्यापायी दवाखान्यात आणता येत नव्हतं म्हणून पाहुणेच्या दारात त्यांचा जीव गेला, पण घरी नाही. रस्त्यातच बाकी काय नाही. उद्या कोणीतरी येईल अधिकारी, जरी आचारसंहिता असली तरी आपण काम करायला लावू. आणि दुसरी विनंती अशी आहे दादा माझी, त्याला एक भाऊ त्याचं कुठं तरी चांगलं एक करावं एवढीच माझी इच्छा आहे. बाकी आमची इच्छा काही नाही. कारण काही 1-1.5 एकर दुसरं सांगतो, आपल्या आपण म्हणतो ठीक आहे, आपले म्हणतो म्हणून आपल्या अपेक्षा असतात, सगळं असतं. फक्त आपण बोलताना मला असं वाटतं की आता जे झालं ते झालं, तिथून पुढे बोलताना जपून बोलायला पाहिजे. पण आपण त्याची काळजी घेऊ आणि आपलं जे आहे ना, आपण जे म्हणतोय ना ते आपण करून घेऊ. तो कसं आहे मी सांगतो क्लास 1 मध्ये काय मॅडम काय म्हणतात शेड्यूल 1 काढणं हे काय एवढी सोपी गोष्ट नाही. आता सध्या जी उपाययोजना आहेत मी सांगतो तुम्हाला. त्या दिवशी आंदोलनाला का नाही आलो आम्ही, मी त्या दिवशी मंत्रालयात होतो त्या दिवशी, आणि उद्याची त्या दुसऱ्या दिवशी 10:30 मंत्रालयाबरोबर मिटिंग होती. तर मग हे अधिकारी ते अधिकारी काय कमी आहे काय जास्त आहे, म्हणजे मैस्करला भेटलो, जे अतिरिक्त सचिव आहे त्यांना भेटून उद्याच्या मीटिंगमध्ये काय मांडायचं, कोण यायचं सगळं. आणि योगायोगानं मी वळसे पाटील आणि आशा बुचके, बाकी कोण नव्हतं मीटिंगला, सगळेच होते. मग ते मुद्दे मांडता आले. आता सगळं चर्चा झाल्यावर किंवा 1000-1500 बिबटे इकडं पाठवणार तिकडे पाठवणार, सगळी मिटिंग झाली. शेवटी मी बोललो गणेश नाईकांना, मिटिंग झाली म्हटलं तासभर आपली. पण एक मला सांगा की हे झालं तुमचं लॉंग टर्म प्लॅनिंग, येणाऱ्या 6 महिन्यात काय होणारी परिस्थिती मला सांगा. ते आपण भले 2000 पाठवू 4000 पाठवू, पण 6 महिन्यात काय होणार आहे आताची डेव्हलपमेंट हा ती पाहिजे. 6 महिन्यात येणाऱ्या 6 महिन्यात किती बिबट्यावर काय गेलं. ते म्हणाले कमीत कमी 500-600 बिबटे आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू. हे त्यासाठी थांबून राहावं लागलं. तसं महत्वाचं म्हणजे पकडलेले बिबटे आता सोडू नये. मी सोडणार नाही, ते कन्फर्म झालं. ठेवणार कुठे आता जसे जमा होतील त्याच्याप्रमाणे स्थलांतरित होणार. जलद गतीने पकडण्याची प्रक्रिया आणि इथून ती हटवायचीच प्रक्रिया चालू आहे.
ते सोडणार नाही. पण ट्रॅक्टर टाकायला काय होतं यांना? त्यांना ते त्या पकडलेले बिबट्यावर काय ट्रॅक्टर टाकून अरे बाई, हे सोडतं ते लोकांची नाही, नाही, दादा. नाही, नाही, नाही. आपण चर्चा वाचतो करतो, लोक खूप हुशार आहे, लोक शूटिंग बिटिंग करतायत. आताही पकडलेलं सगळे बिबट्या पाणी सोडू डोंगर नये ज्याला शंका आहे त्याचं त्याला कन्फर्मेशन माणूस असतं. बसले. समजा इथे यांच्या तुला बुलढाण्याच्या अडचण काय गावचा म्हणताय? बिबट्या पकडलाय तर तो तिथं सुरक्षित आहे त्याचं कन्फर्मेशन मिळायला हवं. लोकांचा गैरसमज वाटतो ना. नाही, हे बघा, त्या दिवशी हाय लेवलवर जी मिटिंग झाली होती, सचिवांनी, प्रधान सचिवांनी त्या तिथे केलेलं, त्याशिवाय CCF होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही शब्द देतो की पकडलेले बिबटे परत सोडत नाही. मी 4 वेळा अंगणात चौताळून आला, म्हणजे असं होतं ना, बाकी गुढीवर काय हमला नाही. केला आणि एकदा तिथं अंगणात जी पोरं खेळत होती. पण विषय असा झाला की मॅडम आणि त्यांचा जो स्टाफ आहे 25-30 लोकांचा, तो अलर्ट आहे आता, म्हणजे 2 दिवस आहे झाले ना. जातच नाही. आहे. त्याच्यामुळे त्याला ते पळू शकले. आता 2 दिवस रात्री त्याच्यावरती पहाटे 4 पर्यंत ट्रॅपिंग चाललंय. पण तो एवढा सैर भैर आहे की तो त्यांनी म्हणजे आता हे डिक्लेअर नाही केलं, पण मी बघितले ते काय करतात आहे त्यासाठी. पण तो एवढा चाणक्षण दादा की तो प्रॉपर ट्रेस नाही. बरोबर. त्यांनी त्या प्राण्यांमध्ये तो सगळ्यात एक नंबर बुद्धिमान प्राणी. 2 किलोमीटर त्याचा ट्रेस होतोय, पण तरी पण तो म्हणजे एवढा सैर भैर. तो त्या प्राण्याला कळतं हद्द आपली कुठली आहे. आपसामध्ये जी त्यांची भांडणं होतात त्याला कळतं ना की ही माझी हद्द आहे, ती माझी हद्द आहे. आता दुसरा एक त्यांचा मुद्दा असा आहे, कुटुंब अतिशय गरीब आहे, तुटपुंजी शेती आहे. वळसे साहेब म्हणाले मी शिक्षणाचा खर्च करतो, तो आता 10वीला आहे, पुढे रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे, काही मार्ग भविष्यकाळात करता येतो तेवढी नाही. हे आता आम्ही त्यासाठी झालेलं आहे. रोजगाराचं त्या शिक्षण वगैरे ती जबाबदारी मी घेतो. नोकरीची काय आता एवढी लोक माझ्याकडे आहेत कामाला, तो काही विषय, कंपनी आहे, शाळा आहे, पतसंस्था आहे, बँक आहे, माझ्यापर्यंत कुठेही करेल, कुशाला माहिती आहे. 100%. आता तुम्ही दिलं आम्हाला माहितीच आहे, आम्हाला त्याच्यात काहीच शंका नाही दादा. आणि जो रस्ता खुला झालाय दादांच्याच पत्रावर खुला झालाय, जो आता 15 दिवसापूर्वी रस्ता जो खुला झाला ना आमचा, दादांच्याच पत्रावर तो रस्ता खुला झालाय आमचा. आम्ही स्वतः गेलो होतो, दादांनी आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्रावर रस्ता खुला झाला. दादा एक होतं 500 ते 700 व्यक्ती घेऊन जाणारे म्हणतात, तर मॅडम CZDचं अप्रुव्हल लागतं. पहिल्या 50 शिवण्याची केस झाली होती ना, त्याच्यानंतर आम्ही लगेच पाठवलं होतं की आम्हाला बिबटे ठेवायला जागा नाही, आम्हाला परमिशन द्या. तर त्यातल्या 50चं ऍक्सेप्टन्स मंत्राकडनं आले आणि CZD केले. कालच्या मंत्रिमंडळाची 500चं होतं ना, त्याच्यासाठी वेगळ्यानं परत प्रपोजल केले आणि ते वेगळ्यानं पाठवले. त्याचं approval नाही. 50 आलंय ना आपल्याला, पहिल्या 50 स्टेटला फार आता राज्यभर हे बघा, आता वनतारा ते म्हणजे होणार. यांनी बोललंय अंबानीची जागा आहे. हा माहिती मला पाहिजे मी जामनगरला. 10,000 एकर जागा त्यांनी घेतलेली, 10,000 एकर. आणि त्यामुळे त्यांना किती दिले तरी जास्त कमीच असणार. ते दादा ते लय मोठं आहे, हो. ते जे पाहिले मी स्वतः पाहिलेलं आहे जामनगरला. हा जाऊन आलो. जामनगर, खंबालिया, मेघपूर सगळं पाहिलेलं आहे मी तिकडे. त्याच्यावर क्लॅरिटी नाही आहे मॅडम, कारण वनताराची कॅपॅसिटी वाईल्ड कॅटची म्हणजे 10वी नंतर हा कुठं शिकणार? 300ची आहे. आता 12वी पर्यंत आणि नंतर पाहू आता 10वी नंतर त्याचे जसे बुद्धिमत्ता आता हे असं भावाचा शॉक घेतले म्हणजे त्याची बुद्धिमत्ता किती झाली त्याच्यावर देणार. डॉक्टर 12वी झालं ना, मग मी सांगेल कुठं त्याला काय लाईन घ्यायची. त्यावेळेला मी सांगेल की काय लाईन घ्यायची, इंजिनिअरिंग घ्यायची का काय अजून कुठली घ्यायची, बघू मग त्याचा मार्कावर अवलंबून. तो फॉलो काय काय म्हणतात मॅडम ते आपण जे बिबटे पकडतोय तुम्ही नेता, आता लोकांनी सगळे आपण म्हणजे तुम्ही आता बघताय 3-4 दिवस काय घ्यायची परिस्थिती, तर तिथं पोहोचलं तर आपल्याला लोकांना समजलं पाहिजे. लोकांची एवढीच अपेक्षा आहे. ग्रामस्थ सोबत जात आहेत ना पिंजरा ठेवायला. साहेब स्वतः मी आहे, नाही तिकडे नाही तिकडं पण बरेच ग्रामस्थ आम्ही पाठवलेले सगळं नियम झाले. अजूनही ज्याला शंका आहे ना, मी अजूनही म्हणते की त्यांनी यावं माझ्यासोबत. संख्या जेवढी लोकांनी संख्या व्यक्त केली त्याची तुम्हाला म्हणणं तुमच्यापर्यंत म्हणून मी क्लिअर आता माझं काम आहे, मी तेवढ्यासाठी साहेबांसोबत क्लिअर झाले पाहिजे. नाही, तुम्ही सांगितलं सरपंच आहे, आम्हाला समजलं नाही. सर आता 36 पिंपरखेडमध्ये किती आहे? पिंपरखेडचे आणि जांबूचे सेपरेट सांगा बरं. 25 असते पिंपरखेडला. आणि जांबूमध्ये जांबूतमध्ये 7
8 ऍक्टिव्ह आहेत, कवठ्यात 2 आहेत, चांडोला 2 आहेत, हात्याला 3 आहेत. हा. ग्रस्त आहे सांगते तुम्हाला. कवठ्यात किती आहेत? कवठ्यात कुठं 2 आहेत? कवठ्यामध्ये ते कुठं सांगते तुम्हाला. राठोड. हा, आमचा नारायण आहे आमचा. दुसरा म्हणून मी सांगते तुम्हाला सर, कवठ्यात कुठं आता अजून एक विनंती आहे, यांच्याकडे काही रोजंदारीवर स्टाफ आहे. तो रोजंदारीचा स्टाफ असतो, तो फील्डवर जातो, तो ऊसामध्ये घुसतो, त्यांच्याकडे कुठलंच इन्स्ट्रुमेंट नसतं. एखाद्या दिवशी त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. तर त्याची एक काळजी त्यांच्या स्टाफची घ्यायला हवी. त्याचा विषय आहे ना.